नमस्कार. मी अर्जुन. आपणा सर्वांचं अर्जुन MPSC UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण भारतीय राज्यव्यवस्था या विषयाचा मराठीतून अभ्यास करतोय आणि त्यासाठीच लक्ष्मीकांत सर ह्यांचं इंडियन पॉलिटी हे पुस्तक आपण मराठीतून समजून घेत आहोत. आणि आज भाग 13 मध्ये मूलभूत हक्क कलम 19 ते कलम 20 यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी जर अजूनही तुम्ही माझं अर्जुन MPSC UPSC मराठीतून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. मित्रांनो, कलम 19 अंतर्गत भाषण स्वातंत्र्यासह इतर हक्कांसंदर्भात संरक्षण प्रदान करण्यात आलं आहे. मग कलम 19 अंतर्गत एकूण 6 स्वातंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी सर्वप्रथम क्रमांक 1 म्हणजे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. क्रमांक 2 म्हणजे शांततापूर्ण व विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. क्रमांक 3 संघ किंवा संघटना स्थापन करण्याचा हक्क किंवा स्वातंत्र्य. क्रमांक 4 भारतात कोठेही मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य. क्रमांक 5 देशात कोठेही राहणे व स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य. आणि क्रमांक 6 म्हणजे कोणताही व्यवसाय उपजीविकेसाठी निवडण्याचं स्वातंत्र्य. असे एकूण 6 स्वातंत्र्याचा समावेश कलम 19 अंतर्गत येणाऱ्या भाषण स्वातंत्र्यासह इतर हक्कांच्या संरक्षणामध्ये भारतीय नागरिकांना प्राप्त होतात. मग ही कलम 19ची संकल्पना आधी समजून घेऊ. या संकल्पनेमध्ये मूळ संविधानामध्ये एकूण 7 हक्कांचा समावेश करण्यात आला होता आणि आत्ता आपण एकूण 6 हक्कांचा विचार केला किंवा चर्चा केली. हे आत्ताचे हक्क जे कलम 19 मध्ये समाविष्ट आहेत ते आहेत. परंतु मूळ संविधानामध्ये जर विचारलं तर मूळ संविधानामध्ये संपत्ती संपादन करण्याचा हक्क सुद्धा या कलम 19 अंतर्गत देण्यात आला होता की जो 44व्या घटना दुरुस्तीने या स्वातंत्र्यांमधून वगळण्यात आला. म्हणून आता कलम 19 अंतर्गत एकूण 6 स्वातंत्र्याचा उपभोग नागरिक घेऊ शकतात. परंतु प्रश्न जर असा विचारला गेला की मूळ संविधानामध्ये एकूण 6 स्वातंत्र्यांचा समावेश होता तर मित्रांनो ते विधान चुकीचं असेल. ते विधान चूक असेल. कारण आत्ता आपण समजून घेतोय की मूळ संविधानामध्ये एकूण 7 हक्कांचा समावेश करण्यात आला होता आणि आत्ता विचारलं असेल की आता कलम 19 मध्ये एकूण किती स्वातंत्र्याचा समावेश होतो तर मित्रांनो ते असेल एकूण 6. ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कलम 19 नुसारचे जे काही हक्क प्राप्त होतात जे आता आपण समजून घेतले, एकूण जे 6 हक्क प्राप्त होतात हे हक्क फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात. ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे. फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत. परकीय देशाचे नागरिक असतील किंवा कायदेशीर व्यक्ती असेल, उदाहरणार्थ एखादी संस्था असेल, एखादी कंपनी असेल किंवा एखादी फर्म असेल तर यांना कलम 19 अंतर्गत जे अधिकार आहेत ते प्राप्त नाही. कलम 19 मध्ये जी स्वातंत्र्ये दिली आहेत ही स्वातंत्र्य केवळ आणि केवळ राज्यसंस्थेविरुद्ध नागरिकांना प्राप्त आहे. हे स्वातंत्र्य खाजगी व्यक्तीविरुद्ध नागरिकांना प्राप्त नाहीत. मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत कारण यावरतीच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. मग ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे की खाजगी व्यक्तींविरुद्ध हे 6 स्वातंत्र्य उपलब्ध नाहीत. या हक्कांवर राज्यसंस्था पर्याप्त मर्यादा घालू शकते. मात्र ही जी मर्यादा असेल
ही कलम 19 मध्ये जे काही आधार सांगितले आहेत की ज्या आधारावरती राज्यसंस्था या 6 स्वातंत्र्यांवरती मर्यादा घालू शकते, फक्त त्याच आधारावरती राज्यसंस्थेला या स्वातंत्र्यांवरती मर्यादा घालता येतील. अन्य कोणत्याही आधारावरती राज्यसंस्था या स्वातंत्र्यांवरती मर्यादा घालू शकत नाही. मित्रांनो, या संदर्भात श्री M.V. पायली यांनी एक स्टेटमेंट केलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की भारतीय संविधानातील स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे मूलभूत हक्कांचा आधार आहे. हे स्टेटमेंट जसंच्या तसं तुम्हाला विचारल्या जाऊ शकते, त्यामुळे हे स्टेटमेंट कोणी केलं तेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. श्री M.V. पायली जे संविधानाचे अभ्यासक आहेत, त्यांनी भारतीय संविधानाबाबत असं म्हटलं आहे की भारतीय संविधानातील स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे मूलभूत हक्कांचा आधार आहे. मग आता मित्रांनो, एक एक स्वातंत्र्य तपशीलवार पद्धतीनं समजून घेऊ. त्या अगोदर या घटकासंदर्भात मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे प्रश्न विचारले गेलेत त्यांचा अभ्यास सरावासाठी करू. हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय, या प्रश्नांचं उत्तर तुम्ही कमेंटच्या स्वरूपात द्यायचं आहे आणि कमेंटच्या स्वरूपातच मी तुम्हाला उत्तरं त्या ठिकाणी सांगेल. मग यामध्ये प्रश्न क्रमांक 1 समजून घेऊ की भारतीय राज्यघटनेचा खालीलपैकी कोणता अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे. बघा, परत तोच प्रश्न आलाय. मी जी बाब तुम्हाला हायलाईट केली होती त्याच बाबीवरती प्रश्न विचारला गेलाय. तर असिस्टंट मेन्स 2017 मध्ये हा प्रश्न विचारला गेला. मग यामध्ये काही पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे कायद्यापुढे समानतेचा हक्क, जो अनुच्छेद 14 मध्ये देण्यात आलाय. हा फक्त भारतीय नागरिकांनाच आहे का हे तुम्हाला सांगायचं आहे का? पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्याचा हक्क, जो अनुच्छेद 19 मध्ये देण्यात आलाय. किंवा क्रमांक 3 प्राथमिक शिक्षणाचा हक्क, जो अनुच्छेद 21A मध्ये देण्यात आलाय. किंवा क्रमांक 4 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण, ज्यांचा समावेश अनुच्छेद 21 मध्ये करण्यात आलाय. यापैकी तुम्हाला असा हक्क किंवा अधिकार निवडायचा आहे की जो फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त आहे, इतरांना प्राप्त नाही. उत्तर तुमचं कमेंटच्या स्वरूपात कमेंट बॉक्समध्ये द्या. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 घटनेच्या कलम 16 संदर्भात खालील विधाने तपासा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा. जेव्हाही प्रश्न सॉल्व करत असाल, सोडवत असाल, तेव्हा प्रश्नामध्ये नेमकं काय सांगितलंय ते हायलाईट करणं गरजेचं आहे, कारण इथे सुद्धा प्रश्न चुकू शकतो. म्हणून उत्तराचा योग्य पर्याय म्हटलंय. आणि हा प्रश्न मित्रांनो MPSC मेन्स 2012 मध्ये विचारला गेला. खाली काही पर्याय दिलेत. त्यामध्ये पर्याय क्रमांक A पोट कलम म्हणजे 16चं पोट कलम 4A चा समावेश 77व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला आहे. क्रमांक B पोट कलम 4A हे पदोन्नतीमध्ये आरक्षणासंदर्भात आहे. C पोट कलम 4A हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या हिताकरता पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आहे. आणि या 3 ABC वरती खाली काही पर्याय दिलेत. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे की विधान A, विधान B बरोबर आहे, तर विधान C चूक आहे. त्यानंतर क्रमांक 2चा पर्याय आहे A आणि C हे 2 विधानं बरोबर आहेत आणि B चुकीचं विधान आहे. क्रमांक 3चा पर्याय आहे की वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. आणि क्रमांक 4चा पर्याय आहे की A बरोबर आहे, तर B आणि C चूक आहे. तर मित्रांनो, यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तो कमेंट बॉक्सच्या स्वरूपात कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर त्याचं द्यायचं आहे. या प्रश्नांवरून तुम्हाला या घटकाचा अभ्यास कसा करायचा याची कल्पना येईल, म्हणून या व्हिडिओमध्ये मी काही मागील वर्षीच्या प्रश्नांचा समावेश केला आहे.
की जो सरावासाठी आपल्याला उपयुक्त असेल. मित्रांनो, कलम 19 मध्ये जो पहिलं स्वातंत्र्य दिलंय, कलम 19(1) मध्ये, ते आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मग आता भाषण म्हणजे काय आणि अभिव्यक्ती म्हणजे काय, ह्या दोन संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं होतं. भाषण म्हणजे बोलणं, बोलण्याच्या स्वरूपात स्वतःला व्यक्त करणं, आणि स्वतःला व्यक्त करणं म्हणजे अभिव्यक्ती करणे. तर बोलण्याच्या स्वरूपात किंवा भाषण करण्याच्या स्वरूपात स्वतःची अभिव्यक्ती करणे, स्वतःचे विचार अभिव्यक्त करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते कलम 19(1) मध्ये देण्यात आलं आहे. मग या हक्कामध्ये सर्व नागरिकांना आपले जे काही विचार आहेत ते भाषणांमधून, शब्दाच्या स्वरूपात, लिखाणामधून, छापील मजकुरातून, एखाद्या चित्राद्वारे किंवा व्यंगचित्राद्वारे किंवा अन्य मार्गाने व्यक्त करण्याचा अधिकार समाविष्ट आहे या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये. मग या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कोट केलंय आणि आपलं मत व्यक्त केलंय. ते वेगवेगळ्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ज्या अधिकाराची व्याप्ती आहे, व्यापकता आहे, त्याला अधिक व्यापक केलंय आणि त्यामध्ये वेळोवेळी काही घटकांचा समावेश केलाय. मग त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने खालील घटकांचा समावेश केला. त्यामध्ये क्रमांक 1, कलम 19(1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून व्यक्ती स्वतःची व इतरांचीही मते प्रदर्शित करू शकतो. हे स्वातंत्र्य व्यक्तीला म्हणजेच भारतीय नागरिकाला आहे. त्यामध्ये क्रमांक 2ला शांततेचे स्वातंत्र्य प्राप्त आहे. तेही कलम 19(1) मधील भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये समाविष्ट सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे. प्रेस म्हणजे मीडियाचे स्वातंत्र्य सुद्धा याच अधिकाराचा भाग आहे. क्रमांक 4, व्यापारी जाहिरातींचे स्वातंत्र्य. जी जाहिराती आपण बघतो, व्यापारी जाहिराती आपण बघतो, ते याच अधिकाराच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्यात येतात. राजकीय पक्षाने पुकारलेल्या बंद विरुद्धचा हक्क. मित्रांनो, जर एखाद्या राजकीय पक्षाने बंद पुकारला असेल कोणत्या एखाद्या त्यांच्या मागणीसाठी किंवा एखाद्या मुद्द्यासंदर्भात, तर त्या बंदमध्ये सहभागी व्हायचं किंवा नाही व्हायचं, किंवा त्या बंद विरुद्धचा जो काही अधिकार आहे, हा अधिकार सुद्धा भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सीमेमध्ये येतो, कार्यकक्षेमध्ये येतो. सरकारी कामकाजाच्या माहितीचा अधिकार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत येतो. आणि मित्रांनो, याच अधिकाराचा स्वातंत्र्याच्या आधारावरती 2005 मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा संमत करण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून सरकारी कामकाजाची माहिती मिळवणे आता हा नागरिकांचा मूलभूत हक्क झाला आहे. आपण जे काही संभाषण करतो त्या संभाषणाचे टॅपिंग म्हणजेच फोन टॅपिंग करण्याविरुद्धचा अधिकार सुद्धा कलम 19(1) अंतर्गत भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना प्राप्त आहे. मित्रांनो, या अधिकारामध्ये निदर्शनं करण्याचा हक्क समाविष्ट आहे. म्हणजे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नागरिक एखादा मुद्दा किंवा एखादा त्यांचा प्रश्न असेल, समस्या असेल, त्या संदर्भात निदर्शनं करू शकतात. मात्र संप करण्याचा अधिकार या कलमामध्ये समाविष्ट नाही. मित्रांनो, हे जे काही या ठिकाणी आपण एक लिस्ट समजून घेतली 1 ते 8 पर्यंत, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत कलम 19(1) मध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो. मग यापैकी 1, 2, 3 बाबींचा त्या पर्यायामध्ये उल्लेख असेल, एखादी बाब नसेल आणि खाली तुम्हाला 1, 2, 3 असे काही पर्याय दिले असतील, त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडावा लागेल. त्यासाठी ही पूर्ण यादी, ही पूर्ण लिस्ट तुम्हाला माहीत असणं गरजेची आहे. मग या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काही मर्यादा आहेत. जसं आपण संकल्पना समजून घेत असताना समजून घेतलं होतं की राज्यसंस्था कलम 19 मध्ये देण्यात आलेल्या आधारावरती या स्वातंत्र्यांवर काही मर्यादा घालू शकते. मग यामध्ये
कलम 19(2) अंतर्गत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा देण्यात आल्या. त्यामध्ये क्रमांक 1 ची मर्यादा आहे, देशाचे सार्वभौमत्व, देशाची एकता आणि अखंडता हे अबाधित ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या, नागरिकाच्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती मर्यादा राज्यसंस्था घालू शकते की ज्यामुळे देशाचं सार्वभौमत्व धोक्यात येत असेल, देशाची एकता, अखंडता धोक्यात येत असेल. क्रमांक 2, सार्वजनिक सुव्यवस्थेच्या आधारावरती सुद्धा या अधिकारावरती मर्यादा घालता येऊ शकतात. राज्याची सुरक्षितता असेल, सभ्यता व नैतिकता हा आधार असेल, न्यायव्यवस्थेचा जर अवमान केला असेल एखाद्या नागरिकाने बोलण्यातून किंवा अभिव्यक्तीमधून, तर त्यावर सुद्धा मर्यादा घालता येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचं चारित्र्यहनन आणि अपराधास जर प्रोत्साहन एखाद्या व्यक्तीचं भाषण करत असेल तर त्यावर सुद्धा मर्यादा घालता येतात. परंतु ह्या ज्या काही मर्यादा आहेत, ह्या कलम 19 मध्ये जे काही आता आधार आपण समजून घेतोय, या आधारावरतीच मर्यादा घालता येऊ शकतात. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्र केसमध्ये महापुरुषांची बदनामी जर एखाद्या व्यक्तीच्या भाषणातून, नागरिकाच्या भाषणातून होत असेल तर त्यावरती सुद्धा मर्यादा राज्यसंस्था घालू शकते. मित्रांनो, हे जे काही बाब आहे किंवा ही जी काही मर्यादा आहे हे अलीकडे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे याची शक्यता जास्त बनते की या मर्यादेवरती परीक्षांमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळू शकतो, मग ते MPSC असोत किंवा कंबाईन असोत. त्यामुळे ह्या मर्यादा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर कलम 19 मधील क्रमांक 2 चे स्वातंत्र्य की ज्यामध्ये शांततापूर्ण व निशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. इथे शांततापूर्ण म्हटलंय आणि निशस्त्र म्हटलंय, म्हणजे कोणतंही शस्त्र धारण करून जर नागरिक एकत्र येत असतील तर त्यावर मर्यादा राज्यसंस्था लावू शकते. राज्यसंस्था त्यावरती मर्यादा लावू शकते. या अधिकारामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत ते समजून घेऊ. नागरिकास शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा जो काही अधिकार आहे, शांततापूर्ण व निशस्त्र एकत्र जमण्याचे जे स्वातंत्र्य आहे किंवा हा अधिकार आहे, हा केवळ सार्वजनिक जागांवरतीच बजावला जाऊ शकतो, खाजगी जागांवरती नाही. ही बाब समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून ज्या काही सभा होतात, जे काही मेळावे होतात, लोक एकत्र येतात, साधारणतः सार्वजनिक जागांवरती परवानगी घेऊनच ती लोक एकत्र येतात. खाजगी जागेवरती हा अधिकार बजावता येत नाही. मग या हक्कामध्ये, या अधिकारामध्ये 2 गोष्टी समाविष्ट आहेत. एक म्हणजे या अधिकाराचा वापर करून नागरिक सार्वजनिक सभा घेऊ शकतात आणि निदर्शनं करू शकतात, मोर्चे काढू शकतात, पण विनाशस्त्र. जर एखादं शस्त्र धारण करून किंवा काही शस्त्र धारण करून जर नागरिक एकत्र जमत असतील, तर त्यावरती राज्यसंस्था मर्यादा घालू शकते. या हक्कामध्ये काही गोष्टींचा समावेश होत नाही, जसं हिंसक, दंगेखोर पद्धतीनं व अव्यवस्थितपणे जर एकत्र नागरिक येत असतील तर त्यावरती मर्यादा घालता येऊ शकते. आणि हे असं एकत्र येऊन जर सार्वजनिक शांतता भंग होत असेल तर हा सुद्धा आधार या हक्कांवरती मर्यादा घालण्यासाठी उपलब्ध आहे राज्यसंस्थेकडे. राज्यसंस्था या आधारावरती सुद्धा या अधिकारावरती मर्यादा घालू शकते. क्रमांक 2, संप करणे हा या हक्कामध्ये समाविष्ट नाही. मित्रांनो, कलम 19(3) मध्ये शांततापूर्ण व निशस्त्र एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा घालण्यात आल्या. त्यामध्ये क्रमांक 1 आहे, देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता जर धोक्यात येत असेल
म्हणजे यांना जर धोका असेल तर राज्यसंस्था यावरती मर्यादा घालू शकते, या हक्कावरती मर्यादा घालू शकते. त्याच पद्धतीनं सार्वजनिक सुव्यवस्था असेल, ज्यामध्ये ट्रॅफिक नियंत्रण करायचं असेल, तर या ट्रॅफिक नियंत्रणासाठी सुद्धा एकत्र जमण्याच्या हक्कावरती राज्यसंस्था मर्यादा घालू शकते. आणि मित्रांनो, त्याच पद्धतीनं CRPC सेक्शन 144 व IPC सेक्शन 141 अंतर्गत सुद्धा एकत्र जमण्यावरती मर्यादा घालण्यात आल्या आहेत, की ज्याचा उपयोग राज्यसंस्थेने लॉकडाऊनच्या दरम्यान केला आणि याच सेक्शनचा उपयोग करून एकत्र जमण्यावरती मर्यादा लॉकडाऊनच्या काळामध्ये घालण्यात आल्या होत्या. मित्रांनो, त्यानंतर क्रमांक 3, संघ किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य किंवा हक्क. यामध्ये सर्व नागरिकांना त्यांच्या सभा, संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीनं सर्व नागरिक सहकारी सोसायट्या सुद्धा स्थापन करू शकतात या अधिकाराचा वापर करून. त्यापैकी सहकारी सोसायट्या स्थापन करण्याचा जो काही अधिकार आहे आणि जे काही स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना प्राप्त आहे, या हक्काचा, या अधिकाराचा समावेश 97व्या घटना दुरुस्तीने 2011 मध्ये करण्यात आला आहे. मग संघ किंवा संघटना स्थापनेच्या स्वातंत्र्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो, ज्यामध्ये 1, नागरिक राजकीय पक्ष स्थापन करू शकतात. कंपनी, भागीदारी फर्म, एखादी सोसायटी, क्लब, ट्रेड युनियन स्थापन करण्याचा अधिकार या अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त आहे. संस्था किंवा संघटना स्थापन करण्यात भाग न घेण्याचा एक नकारात्मक अधिकार सुद्धा या अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. मग आता हा नकारात्मक हक्क कसा ते समजून घेऊ. जर एखादा नागरिकांचा गट एखादी संघटना स्थापन करत असेल, संस्था स्थापन करत असेल आणि त्या संस्थेमध्ये सहभागी होण्याची जबरदस्ती एखाद्या नागरिकांवरती केली जात असेल, तर त्या नागरिकाला त्यामध्ये सहभागी न होण्याचा, त्याच्या स्थापनेमध्ये भाग न घेण्याचा हा नकारात्मक अधिकार सुद्धा या संघ किंवा संघटना स्थापन करण्याच्या अधिकारामध्ये कलम 19 अंतर्गत प्राप्त आहे. म्हणून या अधिकाराला नकारात्मक अधिकार असं म्हटलं जातं. आता या अधिकाराच्या किंवा हक्कांच्या काही मर्यादा कलम 19(4) मध्ये सांगण्यात आल्या आहेत. बघा, प्रत्येक वेळेस मर्यादा ह्या कलम 19 मध्ये सांगितलेल्या आधारावरतीच राज्यसंस्था लावू शकते. मग त्यामध्ये क्रमांक 1, देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व, सार्वजनिक सुव्यवस्थेच्या अधीन राहून संघटना स्थापन करण्याचा अधिकार नागरिकांना आहे. जर सार्वभौमत्व, अखंडत्व आणि सार्वजनिक सुव्यवस्था याला जर धोका निर्माण होत असेल एखाद्या संघटनेच्या स्थापनेतून, तर त्यावरती राज्यसंस्था मर्यादा घालू शकते. त्यावरती राज्यसंस्था मर्यादा घालू शकते. क्रमांक 2 चा आधार आहे लोकहित व नैतिकता. या आधारावरती सुद्धा मर्यादा घालता येऊ शकतात. क्रमांक 3, नागरिकांना संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे, परंतु त्या संघटनेला मान्यता मिळवण्याचा हक्क नाही. ते राज्यसंस्थेवरती डिपेंड करेल की राज्यसंस्थेने मान्यता द्यायची आहे किंवा नाही द्यायची आहे. त्यामुळे हा हक्क या कॅटेगरीमध्ये येत नाही. संघटनेला मान्यता मिळवण्याचा हक्क नागरिकांना प्राप्त नाही. 4, कामगार संघटनांना सौदेबाजी करून किंवा संप किंवा ताळेबंदी करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा अधिकार नाही. ते निदर्शनं करू शकतात, संघटना स्थापन करू शकतात किंवा आधीच्या अधिकाराचा वापर करून शांततापूर्ण निशस्त्र एकत्र येऊन आपलं मत अभिव्यक्त करू शकतात, स्वतःला अभिव्यक्त करू शकतात, परंतु सौदेबाजी किंवा संप किंवा ताळेबंदी करण्याचा अधिकार त्यांना नाही. तसेच संप जो आहे हा संप न करण्यासाठी किंवा संपाच्या अधिकारावरती औद्योगिक कायद्याने सुद्धा मर्यादा घालता येऊ शकतात. असंच नाही की फक्त
या संप करण्याच्या अधिकारावरती कलम 19 मध्ये सांगितलेल्या आधारावरतीच मर्यादा घालता येऊ शकतात. तर औद्योगिक कायद्यांमध्ये सुद्धा अशी तरतूद करण्यात आली आहे की त्या कायद्यांचा वापर करून सुद्धा संप करण्यावरती बंधनं घालता येऊ शकतात, मर्यादा घालता येऊ शकतात. क्रमांक 4, भारतात सर्वत्र मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य. मग प्रत्येक नागरिक देशाच्या कोणत्याही भागात मुक्तपणे संचार करू शकतो, फिरू शकतो, कोणत्याही भागामध्ये प्रवास करू शकतो. याचा उद्देश आहे की यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची जी भावना आहे ती वाढीस लागेल, त्याला प्रोत्साहन मिळेल. मित्रांनो, हे एक महत्त्वाची बाब या ठिकाणी आली आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये कदाचित असं विचारलं जाऊ शकते की कलम 19 अंतर्गत कोणते स्वातंत्र्य देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला प्रोत्साहन देते. मग त्यामध्ये तुम्हाला भारतात सर्वत्र मुक्त संचाराचे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य निवडावं लागेल. याची निवड तुम्हाला करावी लागेल. त्यामुळे ही बाब सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कदाचित यावरतीही तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. मग या हक्कामध्ये 2 गोष्टींचा समावेश होतो. बेसिकली एकाच गोष्टीचा समावेश होतो 19 कलम अंतर्गत, की देशाच्या अंतर्गत कोणत्याही भागामध्ये कोणताही नागरिक मुक्तपणे संचार करू शकतो. परंतु त्याला हाच संचार जर देशाबाहेर करायचा असेल, म्हणजे संपूर्ण जगात करायचा असेल, संपूर्ण जगात त्याला प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी कलम 19 अंतर्गत अधिकार नागरिकांना प्राप्त आहे. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कलम 19 अंतर्गत कोणत्या अधिकारांचा समावेश होतो. मग त्यामध्ये पहिलं असेल देशांतर्गत कोणत्याही भागात संचार करणे. क्रमांक 2 असेल देशाबाहेर संचार करणे. मग त्यापैकी तुम्हाला अयोग्य देशाबाहेर संचार करणे हे विधान निवडावं लागेल, कारण ते कलम 21 अंतर्गत नागरिकांना तो हक्क प्राप्त आहे. मग या स्वातंत्र्याला सुद्धा काही मर्यादा आहेत, ज्यामध्ये लोकहित व नैतिकतेच्या आधारावरती या अधिकाराला, या स्वातंत्र्याला मर्यादा लावता येऊ शकतात. क्रमांक 2, अनुसूचित जमातींच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी. मग जर भारतामध्ये एखाद्या भागामध्ये अनुसूचित जमातींचं वास्तव्य असेल, ते राहत असतील, मग त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी राज्यसंस्था बाहेरील, त्या भागाच्या बाहेरील नागरिकांना त्या भागामध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा संचार करण्यासाठी मर्यादा घालू शकते. तसेच आदिवासींची संस्कृती व त्यांचे व्यवसाय याचे जतन, संरक्षण करण्यासाठी सुद्धा मर्यादा यावरती राज्यसंस्थेला घालता येऊ शकतात. कारण जर आदिवासी भागामध्ये त्यांच्या संस्कृतीवरती आणि व्यवसायावरती जर बाहेरच्या नागरिकांनी अतिक्रमण केलं, तर कदाचित त्यांच्या संस्कृतीचं आणि त्यांच्या व्यवसायाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. परिणामी त्या पूर्ण आदिवासींचं जगणं धोक्यामध्ये येऊ शकतं. म्हणून या आधारावरती सुद्धा राज्यसंस्था सर्वत्र मुक्त संचाराच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा घालू शकते. त्यानंतर संसर्गजन्य रोगाने पीडित व्यक्तीवर संचार बंधन राज्यसंस्था घालू शकते. मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल, कोविड-19 या व्हायरसने, ॲक्च्युली हा संसर्गजन्य नाही, हा वेगळ्या माध्यमातून पसरतो, परंतु यासाठी सुद्धा ज्या व्यक्तीला कोविड-19 पॉझिटिव्ह डिटेक्ट झाला त्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात येत होतं, किंवा त्याला त्याच्या घरामध्ये राहण्यासाठी भाग पाडल्या जात होतं, बंधनं आणल्या जात होती. मग त्या व्यक्तीचा मूलभूत अधिकाराचं हनन या ठिकाणी होत नव्हतं, कारण तशा प्रकारच्या मर्यादा राज्यसंस्था लावू शकते. कारण त्याच्या मुक्त संचाराने देशातील इतर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकत होता. म्हणून हे बंधनं त्या नागरिकावरती कोविड-19च्या दरम्यान लावण्यात आलेले होते, किंवा अजूनही सुरू आहेत. त्यानंतर क्रमांक 5, देशात कोठेही राहणे
तात्पुरते असेल. स्थायिक होणे, परमनंट म्हणजे कायमचं. स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले, म्हणजे देशात कोणताही नागरिक कोठेही राहू शकतो किंवा स्थायिक होऊ शकतो. मग प्रत्येक नागरिकास देशाच्या कोणत्याही भागामध्ये राहण्याचा, स्थायिक होण्याचा अधिकार कलम 19 नुसार प्राप्त आहे. मग या हक्कामध्ये काही गोष्टींचा समावेश होतो, समजून घेऊ. क्रमांक 1, कोणताही नागरिक देशाच्या कोणत्याही भागात तात्पुरते वास्तव्य करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्यापैकी कोणी जर UPSCची प्रिपरेशन करत असेल आणि तो दिल्लीला त्या परीक्षेची प्रिपरेशन करण्यासाठी काही 2-3 वर्षे गेला असेल, तर त्या ठिकाणी तो तात्पुरते वास्तव्य तो करत होता, तर हा अधिकार सर्व नागरिकांना आहे. तसेच तुम्ही ठरवलं की UPSC केली, प्रयत्न केला, परंतु पुढचा रिझल्ट काय आहे, एक तुम्हाला नोकरी लागली UPSCमधनं, एक पोस्ट तुम्ही घेतली आणि तुम्ही ठरवलं की मला कायमचं आता दिल्लीमध्येच राहायचं आहे, तर असं कायमचं एखाद्या भागामध्ये स्थायिक होण्याचा अधिकारसुद्धा भारतीय नागरिकांना प्राप्त आहे, की जो देशात कुठेही राहणे व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या हक्कावरती काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मग त्यामध्ये क्रमांक 1 ची मर्यादा म्हणजे अनुसूचित जमाती, आदिवासींची संस्कृती यांच्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी मर्यादा राज्यसंस्थेला या हक्कावरती घालता येऊ शकते. तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सुद्धा या हक्कावरती राज्यसंस्थेला मर्यादा घालता येऊ शकते. या संदर्भात मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे की विशिष्ट प्रदेशामध्ये देह विक्री करणाऱ्या महिलांना मर्यादा घालता येऊ शकते. महिलांना म्हणजे त्यांच्या मुक्त संचाराला किंवा त्यांच्या स्थायिक होण्याच्या अधिकारावरती मर्यादा राज्यसंस्था घालू शकते. तसेच सराईत गुन्हेगार असतील यांना सुद्धा प्रतिबंधित करता येऊ शकते. मित्रांनो, एक सराव प्रश्न समजून घेऊ. सराव प्रश्न क्रमांक 3, जो फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता आणि हा वृत्तपत्र स्वातंत्र्य संदर्भात प्रश्न आहे. तर प्रश्न समजून घेऊ. भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य हे, आणि खाली काही 4 पर्याय दिले आहेत. क्रमांक 1 चा पर्याय विशेषत्वाने राज्यघटनेच्या कलम 19(1) र यामध्ये देण्यात आलाय. पर्याय क्रमांक 2 राज्यघटनेच्या कलम 19(1) र अन्वये व्यापक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीतून सूचित होते. क्रमांक 3 चा पर्याय राज्यघटनेच्या कलम 19(अ) मधील तरतुदी अन्वये वृत्तपत्र स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे. आणि क्रमांक 4 चा पर्याय देशातील कायद्याच्या अधिराज्याच्या अंमलातून वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्माण होते. यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तुमचं उत्तर हे कमेंटच्या स्वरूपात द्यायचं आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या की भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य हे खालीलपैकी कुठल्या पर्यायाशी संबंधित आहे आणि योग्य त्याचं उत्तर आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, व्यवसायाचे स्वातंत्र्य, जो क्रमांक 6चं स्वातंत्र्य कलम 19 अंतर्गत देण्यात आलंय. मग या हक्कामध्ये सर्व नागरिकांना, व्यक्तींना आपल्या मर्जीनुसार कोणताही व्यवसाय, कोणताही व्यापार, धंदा करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलंय, की ज्या माध्यमातून तो आपली उपजीविका साधू शकते किंवा उपजीविका करू शकते. कोणताही व्यवसाय, कोणताही धंदा किंवा कोणताही व्यापार. क्रमांक 2 मर्यादेच्या अधीन राहून उपजीविकेच्या सर्व साधनांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. आता ज्या काही मर्यादा खाली दिल्या असतील, या मर्यादेच्या अधीन राहून उपजीविकेसाठी कोणत्याही साधनाचा वापर नागरिक करू शकतो, तो अधिकार या हक्कामध्ये समाविष्ट आहे. मग कलम 19(6) नुसार या व्यवसाय स्वातंत्र्याच्या हक्काला काही मर्यादा सांगण्यात आल्या आहेत. क्रमांक 1 ची मर्यादा व्यावसायिक व तांत्रिक पात्रतेची अट राज्यसंस्था लावू शकते व्यवसाय करण्यासाठी.
उदाहरणार्थ, एखादा 10वी पास व्यक्ती उद्या एखादं क्लिनिक ओपन करेल आणि त्या ठिकाणी लोकांची शुश्रूषा करेल, डॉक्टर म्हणून काम करेल, लोकांचे आजार दुरुस्त करण्याचा काम करत असेल, तर या व्यवसायासाठी राज्यसंस्था 100% मर्यादा घालू शकते. कारण हा व्यवसाय करण्यासाठी त्याला ती व्यावसायिक पात्रता त्याच्या अंगी असणं गरजेची आहे. आणि जर असा एखादा 10वी पास व्यक्ती ज्याने डॉक्टरीचं प्रशिक्षण घेतलं नाही असा व्यक्ती जर क्लिनिक चालवून डॉक्टरी व्यवसाय करत असेल, डॉक्टरचा व्यवसाय करत असेल, तर त्यामुळे लोकांच्या म्हणजेच नागरिकांच्या जीवाशी तो खेळत आहे, नागरिकांचा जीव धोक्यात आहे. म्हणून अशा प्रकारच्या जर एखाद्या व्यवसायासाठी व्यावसायिक किंवा तांत्रिक पात्रतेची अट असेल किंवा गरज असेल, तर तशी अट राज्यसंस्था लावू शकते की MBBS किंवा जी काही मेडिकल डिग्री असेल ती डिग्री धारण करणारा व्यक्तीच क्लिनिक किंवा हॉस्पिटल सुरू करू शकतो. एखादा 10वी किंवा नॉन टेक्निकल पर्सन हा व्यवसाय करू शकत नाही. अशा प्रकारची अट राज्यसंस्थेला लावता येऊ शकते. क्रमांक 2, लोकहितासाठी मात्र मर्यादा राज्यसंस्थेला घालता येऊ शकतात. एखादा व्यवसाय लोकहितासाठी सरकार आपल्याकडे घेऊ शकते. जर त्या व्यवसायामध्ये व्यापक लोकहित असेल आणि हा व्यवसाय जर एखाद्या खाजगी व्यक्तीच्या ताब्यात असेल, तर तो व्यवसाय नागरिकांच्या व्यापक हितासाठी राज्यसंस्था आपल्याकडे घेऊ शकते आणि त्या व्यवसायाचं नियंत्रण राज्यसंस्था करू शकते. की जर राज्यसंस्थेने तो व्यवसाय आपल्या अधिकारामध्ये घेतला, त्या माध्यमातून जर नागरिकांचं व्यापक हित होत असेल, तर अशा प्रकारच्या मर्यादा किंवा अशा प्रकारचा एखादा व्यवसाय सरकार आपल्याकडे घेऊ शकते, ज्यामध्ये सर्वसामान्य जनतेचे हित असेल. यामध्ये अनैतिक व्यवसाय, ज्यामध्ये महिला व बालकांचा अपव्यापार असेल, घातक व्यवसाय असतील ज्यामध्ये स्फोटके किंवा घातक औषधे निर्माण केले जात असतील, विकल्या जात असतील, ते यामध्ये येत नाही. राज्य हे प्रतिबंधित करू शकते किंवा त्याला परवान्याच्या माध्यमातून नियमित करू शकते. हा अधिकार राज्यसंस्थेला आहे. राज्यसंस्था या आधारावरती व्यवसाय स्वातंत्र्यावरती मर्यादा घालू शकते. मग या संदर्भात जी आत्ताची लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे ती जम्मू काश्मीर संदर्भात आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात आपला एक निर्णय दिला आहे आणि ज्यामध्ये राईट टू इंटरनेट या संदर्भात हा निर्णय आहे. जम्मू काश्मीरमध्ये अलीकडच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटवरती बंधनं घालण्यात आली होती आणि या इंटरनेटच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशानुसार जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट म्हणजे संपूर्ण देशामध्ये इंटरनेट वापरणे हा कलम 19 अंतर्गत नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असं प्रतिपादन केलं आहे एका आदेशानुसार. म्हणजेच इंटरनेटचा वापर करणे हा आता नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो कलम 19 अंतर्गत येतो. मित्रांनो, हे आत्ताची लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे यावरती प्रश्न परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. त्यामुळे ही बाब तुम्हाला माहीत असणं गरजेची आहे की इंटरनेटचा वापर करणे सर्वोच्च न्यायालयानुसार हा आता नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि तो कलम 19 अंतर्गत येतो. या संदर्भात न्यायालयाने 10 जानेवारी 2020 रोजी जम्मू काश्मीरमधील अत्यावश्यक सेवा तसेच शैक्षणिक केंद्रांमधील इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. शासनाला आदेश दिले आणि तिथं इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आली आहे, कारण हा आता नागरिकांचा मूलभूत हक्क झालेला आहे आणि तो कलम 19च्या कक्षेमध्ये येतो. त्यानंतर मित्रांनो, कलम 20 भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांपैकी कलम 20 नुसार अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण देण्यात आले आहे. अपराधाच्या दोष सिद्धीबाबत म्हणजे
एखादा अपराध एखाद्या व्यक्तीने केला आहे किंवा नाही त्याची सिद्धी होईपर्यंत त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शिक्षा दिली जाणार नाही. मग कलम 19 मध्ये असं सांगितलंय, सर्व व्यक्तींना, आता या ठिकाणी फक्त भारतीय नागरिकांना नाही तर सर्व व्यक्तींना हा अधिकार प्राप्त आहे. सर्व व्यक्तींना, ज्यामध्ये भारतीय नागरिक असतील, परकीय व्यक्ती असतील किंवा कायदेशीर व्यक्ती असेल, असंगत किंवा अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण प्राप्त आहे. म्हणजे जे एखाद्या कायद्यामध्ये एखाद्या कृत्यासाठी जी शिक्षा निर्धारित केली असेल त्यापेक्षा जास्त शिक्षा देता येणार नाही आणि तेही जोपर्यंत तो दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा करता येणार नाही. मग अंतर्गत 3 नवीन संकल्पना निर्माण होतात. पहिली संकल्पना ते म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो, जी कलम 20(1) मध्ये देण्यात आली आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ असा होतो की मागील तारखेपासून अंमलबजावणी. म्हणजे जर एखादा कायदा निर्माण केला असेल आणि त्याची अंमलबजावणी जर मागील तारखेपासून होत असेल, भूतकाळापासून होत असेल, तर त्याला एक्स पोस्ट फॅक्टो असं म्हणतात. परंतु हे तत्व भारताला लागू पडत नाही. कारण भारतामध्ये जर भूतकाळामध्ये केलेलं एखादं कृत्य आज केलेल्या एखाद्या कायद्याने जर अपराध ठरत असेल तर त्या कृत्यासाठी ज्या व्यक्तीने ते कृत्य केलं त्याला दोषी मानण्यात येत नाही. कायद्याचा भंग केल्यास प्रचलित कायद्याने दोषी ठरवणे व शिक्षा देणे. प्रचलित कायद्याने जो कायदा असेल त्या कायद्यानेच त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे आणि त्या कायद्यानेच त्याला दोषी ठरवलं गेलं पाहिजे. व्यक्तीचे कृत्य भविष्यातील कायद्याने अपराध ठरत असल्यास व्यक्तीला दोषी मानण्यात येणार नाही. जसं आत्ता आपण एक उदाहरण घेतलं की भूतकाळामध्ये जर एखाद्या व्यक्तीने एखादं कृत्य केलं असेल आणि त्या संदर्भात आज एखादा कायदा निर्माण झाला असेल तर त्या कायद्याने त्या व्यक्तीचं भूतकाळातील जे कृत्य असेल तो अपराध ठरणार नाही, त्या व्यक्तीला दोषी मानण्यात येणार नाही. याला अपवाद आहेत, या संकल्पनेला अपवाद आहेत. केवळ फौजदारी एक्स पोस्ट फॅक्टो आपल्याकडे नाही. म्हणजे फौजदारी कृत्यासाठी एक्स पोस्ट फॅक्टो भारतामध्ये प्रचलित नाही, भारताला लागू पडत नाही. परंतु दिवाणी व कर कायदे मागील तारखेपासून लागू करता येऊ शकतात. म्हणजे दिवाणी संदर्भात किंवा कर कायद्यासंदर्भात एखादं भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचं कृत्य आज केलेल्या कर कायद्यानुसार अपराध ठरू शकते. फौजदारी एक्स पोस्ट फॅक्टोनुसार शिक्षा करता येत नाही, मात्र खटला चालवला जाऊ शकतो. या कायद्याने शिक्षा तर करता येत नाही, मात्र त्या व्यक्तीविरुद्ध खटला मात्र चालवला जाऊ शकतो. हे जे काही तत्व आहे हे प्रतिबंधित स्थानबद्धता कायद्याबाबतीत उपलब्ध नाही. म्हणजे प्रतिबंधित स्थानबद्धतेने जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली असेल या कायद्याच्या माध्यमातून तर त्यासाठी हे तत्व लागू पडत नाही. डबल जेपर्डी कलम 20(2). मित्रांनो, डबल जेपर्डी म्हणजे एकाच अपराधासाठी वारंवार खटला चालविणे. तर भारतामध्ये हे तत्व सुद्धा लागू होत नाही. भारतामध्ये एका अपराधासाठी त्या व्यक्तीवर एकदाच खटला चालवला जातो व एकदाच त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते. या संदर्भात एक चित्रपट सुद्धा आहे अमिताभ बच्चन यांचा. त्या चित्रपटामध्ये सुद्धा हे तत्व अधोरेखित केलं आहे की एका व्यक्तीने एकदा एखादा अपराध केला असेल तर त्या व्यक्तीला एकदा शिक्षा केली जाऊ शकते किंवा एकदाच त्या व्यक्तीवरती खटला चालवला जाऊ शकतो. डबल जेपर्डी भारतामध्ये लागू होत नाही. केवळ न्यायाधिकरणासमोर चालू कार्यवाहीबाबतच डबल जेपर्डीपासून संरक्षण प्राप्त होते. की जे कार्यवाही किंवा जो खटला न्यायालयासमोर आहे, न्यायाधिकरणासमोर चालू आहे, अशा खटल्यांनाच या कार्यवाहीपासून म्हणजे डबल जेपर्डीच्या कार्यवाहीपासून संरक्षण प्राप्त आहे. डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकाऱ्यासमोरील कार्यवाहीबाबत नाही. म्हणजे डबल जेपर्डी एखाद्या डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय खटल्यामध्ये
लागू होते, परंतु जे प्रकरण, जे खटले न्यायाधिकरणासमोर असतात, न्यायालयासमोर असतात, त्या संदर्भात डबल जेपर्डी लागू नाही, की जे कलम 20 अंतर्गत उपकलम 2 मध्ये देण्यात आले. त्याच पद्धतीने क्रमांक 3 ची संकल्पना म्हणजे स्वतः विरुद्ध साक्ष देणे. कलम 20(3) नुसार कोणत्याही व्यक्तीला स्वतः विरुद्ध किंवा इतराविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीला स्वतः विरुद्ध की तू एखादा गुन्हा केला हे तू कबूल कर, अशी सक्ती त्या व्यक्तीला करता येऊ शकत नाही, किंवा इतरांविरुद्ध सुद्धा साक्ष देण्यासाठी एखाद्या व्यक्तीला बाध्य कोणी करू शकत नाही. तो त्या व्यक्तीचा अधिकार आहे. त्याला साक्ष द्यायची असेल तर तो साक्ष देईल आणि द्यायचे नसेल तो देणार नाही. त्याला सक्ती केली जाऊ शकत नाही. असे संरक्षण मौखिक व कागदपत्रे आधारित साक्ष यांनाही लागू होते. मग ही साक्ष तो मौखिक देत असेल, न्यायाधिकरणासमोर देत असेल, तसेच कागदावरती एखादी साक्ष नोंदवण्यासाठी बाध्य केले जाऊ शकत नाही. या संकल्पनेला काही अपवाद आहेत. म्हणजे या परिस्थितीमध्ये असं केलं जाऊ शकते. मग त्यामध्ये क्रमांक 1, व्यक्तीने स्वतः हजर राहण्याची सक्ती मात्र व्यक्तीला केली जाऊ शकते. या संकल्पनेला काही अपवाद आहेत. त्यामध्ये व्यक्तीने स्वतः हजर राहण्याची सक्ती एखाद्या व्यक्तीला केली जाऊ शकते, किंवा स्वतःचे नमुने, त्यामध्ये हाताचे ठसे असतील, सही असेल, रक्त असेल, देण्याची सक्ती केली जाऊ शकते. परंतु नार्को टेस्टची सक्ती केली जाऊ शकत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नार्को टेस्टची एखाद्या व्यक्तीवरती सक्ती केली जाऊ शकत नाही. क्रमांक 3, गुन्ह्याशी संबंधित जर एखादी वस्तू जर एखाद्या व्यक्तीकडे असेल तर ती वस्तू देण्याची सक्ती त्या व्यक्तीला केली जाऊ शकते. आणि मित्रांनो, हे जे तत्व आहे हे केवळ फौजदारी कायद्यासंदर्भातच प्राप्त आहे, दिवाणी कायद्यासंदर्भात प्राप्त नाही. या पद्धतीनं मित्रांनो, आज आपण भाग 13 मध्ये मूलभूत हक्क कलम 19 ते कलम 20 यांचा अभ्यास केला. या अगोदर तुम्ही मागील भागांचा अभ्यास करा आणि मग भाग 13चा अभ्यास करा. धन्यवाद.